झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी ही मालिका आता एका इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे। एकीकडे राधा गौतम शृंगारपुरीशी लग्न करण्याचा विचार करतेय, तर दुसरीकडे मात्र सौरभ केदारचं आणि राधाचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करतोय। चला तर मग पाहूयात नक्की घडतंय तरी काय राधाच्या आयुष्यात। सौरभ राधाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो आणि नेमकी त्याच वेळी गौतमचीही तिथे एंट्री होते। यावेळी जाणून बुजून राधा गौतमसह बाहेर जाण्याचा प्लॅन करते। असं सगळं असलं तरी सौरभचं यावर काय मत आहे ऐकूयात त्याच्याचकडून। निघूया आता, तुला एखाद्या मस्त ठिकाणी खायला घेऊन जातो। केदारसाठी तो प्रयत्न करतोय आणि आता केदारला बरं करायचं म्हणल्यावर एकमेव ऑप्शन त्याला जो समोर दिसतो तो म्हणजे राधा। त्यामुळे अजून तो त्या दृष्टीनेच प्रयत्न करतोय। हॅलो डॉक्टर राधा, कशा आहात तुम्ही? आणि इथेच मालिकेत येतो एक सॉलिड ट्विस्ट। अचानक केदार अनाहूत पाहुण्यासारखा राधा समोर उभा राहतो। आपण निघूया ना की केदार ऍक्च्युली हे राधाचे मित्र आहेत, गौतम शृंगारपुरे, आणि हा माझा भाऊ केदार। हॅलो, मी डॉक्टर केदार धर्माधिकारी। बर मी निघतो। केदार चला, उशीर होतोय आपला, चल। थांब ना, मला जरा बोलायचं आहे। ऍक्च्युली मला तुमच्याचकडे काम होतं। राधाचं आणि माझं लग्न ठरणार होतं। एवढंच नाही तर यावेळी केदार राधा आपल्याला आवडत असल्याची गौतमला कबुली देतो। मग नाही म्हणजे ऍक्च्युली सौरभचे अजून प्रयत्न चालू आहेत माझ्यासाठी। सौरभचे? तुमचं आणि राधाचं लग्न व्हावं म्हणून? हो, म्हणजे त्यांनीच तिला पहिल्यांदा पाहिली आणि त्याला आवडली ती माझ्यासाठी। ओ आय सी, दिस इज मोर इंटरेस्टिंग। पण मग तुम्ही? मी प्रेमातच पडलोय तिच्या। का? काय झालं? कुणी प्रेमात पडावं अशीच आहे ती। हो। प्रिय केदार। तर दुसरीकडे कथानक वेगळंच वळण घेतं। सीमाला केदारच्या नावाची चिठ्ठी सापडते। काल तू सांगितल्याप्रमाणे 25,000 रुपये पटेलला देऊन आले। तेव्हा आता केदारचं खरं रूप कोणतं, राधा नक्की कोणाची निवड करणार, तसंच केदार आणि राधाचं लग्न करून देण्याचा सौरभचा प्लॅन यशस्वी होणार का, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी सध्या तरी मालिका पाहण्याशिवाय गत्यंतर नाही। झी 24 ताससाठी निलिमा कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।